आज मिरज महाराणा प्रताप चौक येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट बदलापूर येथे झालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या निषेधार्थ आरपीआय आठवले गट पक्षाची निदर्शने। भारत देशामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी भारतीय संविधानाची निर्मिती केली। भारतीय संविधानामध्ये महिलांसाठी विविध कायदे करून त्यांची सुरक्षितता, साक्षरता, आत्मनिर्भरता अखंडित राहण्यासाठी तरतूद केली। तरी अलीकडच्या काही दिवसांमध्ये महिलांसह लहान मुलींवर अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहे। बदलापूर जिल्हा, ठाणे, कोल्हापूर, कलकत्ता, अकोला यासारख्या शहरांमध्ये महिलांवर व लहान मुलींवर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या घटना ताज्या असून सदर बाबतीतल्या गुन्ह्यामध्ये आरोपी असलेल्या इस्मांना कठोर शासन करून त्यांच्यावर फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये खटला चालवून त्वरित फाशीची शिक्षेची कारवाई करण्यात यावी। अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा यांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची दक्षता घ्यावी। यावेळी आयुष्यमान पोपट कांबळे शहर जिल्हाध्यक्ष, आयुष्यमान अविनाश कांबळे मिरज शहर अध्यक्ष, आयुष्यमान संतोष जाधव जिल्हाध्यक्ष मराठा आघाडी, आयुष्यमान श्वेतपद्म कांबळे युवक जिल्हाध्यक्ष, आयुष्यमान योगेंद्र कांबळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, आयुष्यमान सुमित कांबळे युवक, छायादिदी सर्वदे आयुष्यमानिनी महिला जिल्हाध्यक्ष, आयुष्यमान अरविंद कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष, आयुष्यमान हनुमंत कांबळे, आयुष्यमान विक्रांत वाघमारे युवक मिरज शहर अध्यक्ष, युवक जिल्हा उपाध्यक्ष, आयुष्यमान सचिन सकटे, आयुष्यमान सतीश खाडे जिल्हा कार्याध्यक्ष, युवक मिरज तालुका अध्यक्ष, मिरज शहर उपाध्यक्ष आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे आणि त्याच्यावर कुठेतरी चाप बसला पाहिजे। यासाठी आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं, सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज इथे निदर्शने करीत आहोत। महिलांवर अत्याचारावर सरकारने काहीतरी ठोस पावलं उचलली पाहिजेत। वेळोवेळी अशा घटना घडत आहेत, आरोपींना त्या गोष्टीचं गांभीर्य नाही आहे। कुठंतरी शासनाचा दबाव त्यांच्यावर राहिला पाहिजे। अशा प्रकारचा काहीतरी नवीन कायदा प्रशासनाने अंमलबजावणी त्या कायद्याची करावी, अशी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने मागणी करतो। भारत देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या प्रकारे महिलांवर अत्याचार होत आहे, त्या अत्याचाराचा सर्वप्रथम आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करतो। आज बदलापूरसारख्या ठिकाणी 4 वर्षीच्या लहान बालकावर, महिलेवर ज्या नराधर्माने अत्याचार केला, लैंगिक अत्याचार केला, त्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं मिरज येथे आज आम्ही जाहीर निदर्शने करण्यास उपस्थित राहिलो आहे। अशा घटना फुले शाहू आंबेडकर, माता सावित्री, जिजाऊ यांच्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत, हे कुठेतरी खूप वाईट आणि निंदनीय आहे। अशा घटना महाराष्ट्रामध्ये ज्या घडत आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी शासनाने एक कायदा करणं आवश्यक आहे आणि बदलापूरच्या घटनेमध्ये महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्र्यांनी SIT चौकशी मार्फत त्या आरोपीला शिक्षा करण्याचे पाऊल उचलले आहेत। पण आमची मागणी आहे की त्या नराधर्माला प्रथमतः फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि या फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र कुठेतरी अबाधित राहिला पाहिजे। महिलांवर अत्याचार रोखले गेले पाहिजेत। त्यासाठी फक्त निदर्शने, निषेध व्यक्त करूनही या समस्या सुटणार नाहीत। समाजानेही कुठेतरी या गोष्टीमध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि अशा नराधमांना कुठेतरी ठेचून काढलं पाहिजे। एवढंच आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना विनंती करतो की या घटना कुठेतरी यांना वेठीस आणून रोखणं गेलं पाहिजे। त्याच्यासाठी शासनाने योग्य ती पावले उचलावी। भारत देशामध्ये ठिकठिकाणी
महिला लहान मुलींवर अत्याचार होत आहे आणि त्या अत्याचाराला कुठंतरी वाचा बसवण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आठवले गटाच्या वतीने आम्ही रस्त्यावर उतरलेला आहे. मी सरकारला एवढीच विनंती करतो की फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब लवकरात लवकर नवीन कायदा काहीतरी अंमलबजावणी करून या असलेल्या लोकांना चाप बसवण्यासाठी फाशीची शिक्षा कायद्यात बसली पाहिजे. आणि मी एवढं सरकारला सांगतो हे कुठं तर थांबलं पाहिजे ना. या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरोघरी बापू बिरू वाटेकर तयार होईल हे सरकारनं लक्षात घ्यावं आणि हे पुढं आरोपींना फाशी शिक्षा होण्याबाबत आमचा पाऊल उचललेला आहे. सरकारकडे विनंती करतो. हिरकणी न्यूजकरिता सहसंपादक नजीर शेख, मिरज. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.